फ्रेंड्स इथे बघा संध्याकाळच्या 6 वाजलेले आहेत आणि पाऊस भरपूर प्रमाणात चालू आहे. म्हणजे दिवसभर ऊन होतं आणि आता अचानक पाऊस चालू झालेला आहे. ते बघू शकता तुम्ही, खूप मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे हे बघा. आणि आता चला तुम्हाला दाखवते मी वैभव दादा काय करतोय ते. सगळ्यात अगोदर काच लावतो कारण की पाऊस येईल आतमध्ये. तर आता इथे दोन्ही पण मुलं फ्री होती, त्यांचा अभ्यास वगैरे झाला होता. त्यामुळे ना मग मी विचार केला की त्यांच्यासोबत ना कोण बनेगा करोडपती खेळायचं, जेणेकरून ना म्हणजे अभ्यासातले पुस्तकातलेच प्रश्न विचारायचे, जेणेकरून त्यांचं जनरल नॉलेज पण वाढेल आणि खेळती खेळ होईल. त्यामुळे ना आता इथे गेम स्टार्ट झालाय. तर आता लाईट गेलेली आहे आणि आमच्या इथे चालू झालेला आहे कोण बनेगा करोडपती. तर इथे हे आहेत अमिताभ बच्चनच्या ठिकाणी अनुताई, अमिताभ बच्चनच्या ठिकाणी अनुताई आणि आम्ही दोघं कंटेस्टंट. तर आता बच्चन साहब सवाल पूछो. तर पहिला प्रश्न जिओग्राफी होते. ओके, भूगोल. भारतातील सर्वात रुंद नदी कोणती आहे? ऑप्शन अरे तुम्ही तुक्के तर मारा ना. हा बरोबर. गोमती नदी, गंगा नदी, ब्रह्मपुत्र नदी, चंबल नदी. रुंद ना? ब्रह्मा नदी. गंगा नदी. तुझं गंगा, तुझं ब्रह्मपुत्र ना? सो आन्सर पटकन ब्रह्मपुत्र नदी. मी जिंकले. बरोबर झाले ना? नाही 1 रुपयापती. 1 रुपयापती. एक रुपयापती. अच्छा 1 रुपया मी जिंकला. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर कोणते आहे? ऑप्शन सांगा. ओके. दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबई. आय थिंक कोलकाता. मुंबई. तर याच प्रकारे परत वैभव जिंकलेला आहे. मुंबई. हा मुंबई. तू जिंकलेला पहिला. कोलकाता. मी पहिला प्रश्न मी जिंकला. मला पहिला प्रश्न दुसरा 1 रुपया वैभव दादा मी जिंकलेला आहे. नंबर 3. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त जंगल आहे? ओके. ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी केरळ. मध्य प्रदेश. सो द आन्सर इज ऑप्शन ए मध्य प्रदेश. कारण की मी कसं आहे हे काय केलं माहिती आहे का? कारण एक अमिताभ बच्चनची ऍड होती टीव्हीला, तर ते म्हणत होता IAMP घूमने के लिए जंगल यहाँ बहुत असं काहीतरी म्हणजे ऍडव्हर्टाइज होती त्याची. त्याच्यामुळे मग मी MP म्हणलं. ठीक आहे मध्य प्रदेश. आणि राईट आन्सर म्हणजे मी 2 रुपये जिंकले. 2 रुपये आणि 1 रुपया. आणि हे पैसे मी नाही देणार आहे, पप्पा बघतील. तुमचं तिकडे बघा बँक. हे आम्हाला जेव्हा क्वेश्चन विचारला तेच प्रश्न चिटिंग नाही करायची. तर आम्ही कोण दाखवते मागची टीम देत असते हे पैसे. आम्हाला मागची टीम दिसत नाही ना आम्हाला. तर इथे अशा प्रकारे आम्ही ना जनरल नॉलेजचा खेळ खेळला. म्हणजे पैशाचं काही हे नव्हतं त्याच्यामध्ये, पण थोडंसं जनरल नॉलेज वाढावं त्यासाठी मी हा अशा प्रकारचा खेळ खेळला. आणि अशा प्रकारचा खेळ ना आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आम्ही बहीण भाऊ अशा प्रकारचा खेळ खेळत होतो. कधी गाण्याच्या भेंड्या, म्हणजे रोज लाईट जायची त्यामुळे ना कधी गाण्याच्या भेंड्या, कधी नावाच्या भेंड्या, तर कधी जनरल नॉलेज, अशा प्रकारे आम्ही खेळ खेळत होतो. तर तेच मला आठवलं आणि त्यामुळे ना मी मुलांसोबत पण तोच खेळ खेळला, कोण बनेगा करोडपती. तर त्यानंतर ना म्हणजे माझ्या स्वयंपाकाचं तर हे चालूच होतं. आणि त्यानंतर मग मी खिचडीला फोडणी वगैरे दिली आणि तेवढ्यामध्ये ना इथे साहेब पण आले आणि भयंकर पाऊस चालू होता. त्यामुळं ना साहेब पूर्णपणे भिजले होते आणि मला तरी वाटलंच होतं की मी त्यांना सांगितलं होतं की तिथे थांबा कुठेतरी पाऊस कमी होईपर्यंत. ते बराच वेळ थांबले स्टेशनला, पण पाऊस काही कमी झाला नाही. त्यामुळे त्यांना भिजतच यावं लागलं. बघ ना लहान पोरावणी नुसतं भिजतच राहते ती. आता पाऊस एवढा अरे पण पाऊस एवढा चालू होता की तिथं किती वेळा आता 6 वाजल्यापासून थांबला, 5:45 वाजल्या. किती वेळा सांगितलं असं लहान लेकरांसाठी भिजायचं नाही. लहान लेकरांसाठी भिजत पाऊस एवढा आवडतोय तुम्हाला? लहान लेकरं बसते का? मग
किती हुशार आहेत, पावसात जात नाहीत ना काय. अय्या काय तर इथे ना बुर्जी बनवायचं काम बाकी होतं. खिचडी तर बनवली होती पण बुर्जी बनवायचं काम बाकी होतं. आणि मी बुर्जी बनवायला निघाले तेवढ्यात मग साहेब बोलले की राहू दे मी बनवतो खूप बुर्जी म्हणून. तर त्यांना कांद्या टोमॅटो मिरच्या वगैरे कापून दिल्या आणि मग इथे साहेबांनी बऱ्याच दिवसाच्या नंतर बुर्जी बनवली. आणि साहेबांना आवडतं मुलांसाठी काहीतरी बनवायचं नवीन वगैरे, पण त्यांना वेळच नसतो त्यामुळं. तर आता इथे सुरुवात झालेली आहे रविवारच्या दिवसाची. तर सकाळची वेळ आहे आणि मला ना नाश्त्याला डाळवडे बनवायचे होते. डाळ वगैरे भिजू घातली होती मी, पण ना झालं असं की रात्री ना बुर्जी बनवली साहेबांनी तेव्हा सगळ्या मिरच्या संपल्या जेवढ्या होत्या तेवढ्या. आणि सकाळी सकाळी आमच्या आसपासचे जेवढी काही दुकानं असतात ते लवकर उघडतच नाहीत, म्हणजे 8च्या नंतरच दुकानं उघडतात. पण इथे नाश्ता बनवायचा बाकी होता त्यामुळं ना मग मिरच्यासाठी फक्त नाश्ता बनवायचा राहिला होता. त्यामुळं इथे आता आम्ही चाललो आहे स्टेशनला. तर मिरच्या घ्यायचं होतं, दूध घ्यायचं होतं, हे दोन्ही पण कामं करायची होती आणि त्यामुळं निघालो आहे स्टेशनला. तर इथे साहेबांनी दूध वगैरे घेतलं आणि मिरच्या वगैरे घेतल्या. आणि सकाळी सकाळी ना इथे दुकानं उघडतच नाहीत, फक्त इथे स्टेशनला एखादं दुसरं दुकान उघडलेलं असतं, नाहीतर मग दुकानं ना 8-8:30च्या नंतरच इथे उघडतात. त्यामुळं ना खूप वांदं होतं. तिथे नवी मुंबईला ना आमच्या इकडे दुकानं लवकर उघडायची, म्हणजे 6च्या सुमारास पहाटे 6ला दुकानं उघडायची. आणि इकडे बघितलं की 8च्या नंतर दुकानं उघडतात. त्यामुळं ना जर काही बनवायचं असेल सकाळच्या टायमाला तर रात्रीच तयारी करून ठेवावी लागते. एखादी वस्तू जर काही विसरलं घ्यायला तर मग सकाळी खूप वांदं होतं दुकानं बंद असल्यामुळे. तर इथे बघा सकाळी सकाळी खूप छान असा नैसर्गिक म्हणजे वातावरण बघा इथलं. आणि ना काल संध्याकाळच्या टायमाला पाऊस पडला त्यामुळं नदीचं पाणी बघा पूर्णपणे ना एकदम असं गढूळ गढूळ पाणी झालेलं आहे. नाहीतर ना 2-3 दिवस पाणी नव्हतं त्यामुळे एकदम नितळ पाणी झालं होतं. तर हे बघा किती गढूळ पाणी झालेलं आहे. त्यानंतर आलो आहे आम्ही घरी आणि इथे बघा मी 1 वाटी चण्याची डाळ भिजू घातली होती रात्री आणि डाळ छानपैकी भिजलेली आहे. तर आता मी याची डाळवडी बनवणार आहे, कारण की साहेबांना डाळवडी खूप आवडतात. आणि सकाळी सकाळी उठलं की ते म्हणजे डाळवडे खायचे असतात त्यांना संडेच्या दिवशी, त्यामुळं ना ते स्टेशनला पळतात सकाळी सकाळी उठल्या उठल्या. तर मी कधी कधी असं डाळवडे घरातच बनवून देते त्यांना. तर इथे बघा ह्या मिरच्या आणल्या होत्या, तर 10 रुपयाच्या मिरच्या इथे बघा थोडेसे दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये तर अर्ध्या तर लाल झालेल्या आहेत. त्यानंतर इथे मी हे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, कारण की डाळ वाटायची आहे त्यामुळं. तर डाळ ना वाटण्यापूर्वी याला ना म्हणजे याच्यातलं जेवढं काही पाणी आहे ते सगळं काढून टाकायचं आहे, म्हणजे थोडंसं सुद्धा पाणी नाही राहिलं पाहिजे, नाहीतर मग गाळ होतं जे बॅटर आहे ते. त्यामुळे इथे ना डाळीतलं सगळं पाणी निघून जावं त्यासाठी मी इथे जे पुरणची चाळणी आहे त्याच्यामध्ये डाळ जी आहे ती पूर्णपणे गाळून घेतली आणि पूर्ण जेवढं काही पाणी आहे ते निघून जावं त्यासाठी थोड्या वेळ असंच ठेवलं चाळणीमध्ये ही डाळ. आणि आता त्यानंतर बारी आली आहे मिक्सर काढण्याची. तर मिक्सर काढायचं म्हणलं तर भरपूर पसारा आहे मिक्सरच्या अवतीभोवती, त्यामुळं ना मिक्सर काढायचं खूप मला म्हणजे कंटाळा येतो. मिक्सरला ॲक्च्युली ना जागा एक सेपरेट जागा पाहिजे बोर्डाच्या बाजूलाच, पण इथे पूर्ण एवढा पसारा काढून मिक्सर काढायचं असतं, त्यामुळं काही वाटायचं म्हणलं ना तर खूप कंटाळा येतो मला. तर आता डाळ जी आहे ती पूर्णपणे म्हणजे हे झालेली आहे, पाणी त्यातलं जे आहे ते निघून गेलेलं आहे सगळं. तर आता ही सगळी डाळ ना मी आबडधोबड अशी वाटून घेणार आहे आणि बाकी ना थोडंसं 1 चमचाभर डाळ फक्त असंच ठेवायची अख्खीच, बाकी जेवढी काही डाळ आहे ती सगळी वाटून घ्यायची. आणि इथे डाळ वाटताना ना याच्यामध्ये काय काय टाकायचं हे दाखवते. तर इथे ना अद्रक घेतलेली आहे, तर 1 इंचाची अद्रक मी याच्यामध्ये टाकली आहे. त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ना इथे आपल्या आवडीनुसार तिखट म्हणजे 2 हिरव्या मिरच्या टाकल्या आहे मी. आणि त्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट पण टाकायचं असतं त्यामुळे 2च हिरव्या मिरच्या टाकल्या. त्यानंतर ना कढीपत्ता टाकला, तर कढीपत्ता ना थोडासा सुकलेला आहे, बाकी म्हणजे किचन गार्डनमध्ये पण कढीपत्ता जास्ती राहिला नाही म्हणून मी तोडला नाही, जो सुकलेला कढीपत्ता होता तोच टाकला थोडासा.
आणि या डाळीमध्येच ना 1 चमचाभर जिरे टाकायचे असतात, पण जिरे नव्हते माझ्याकडे, संपलेले होते. बाकी जिरा पावडर आहे माझ्याकडं, तर पावडर नंतर टाकेन मी. तर आता हे जे काही टाकलंय ते सगळं वाटून घेतलं. आणि डाळ वाटताना ना थोडं थोडं असं चमच्यानी हलवून ती डाळ वाटावी लागते, कारण की एकदाशीच डाळ वाटत नाही पूर्ण. त्यामुळं थोडं थोडं कधी कधी मिक्सर बंद चालू करून करून ही डाळ आबडधोबड अशी वाटून घ्यायची असते. आणि त्यानंतर ना मिक्सर कपड्याने स्वच्छ पुसलं आणि त्यानंतर ते ठेवून दिलं त्याच्या जागेवरती. आणि जेवढा काही पसारा काढला होता तो पण ठेवून दिला. तर आता इथे बघा, हे 1 चमचाभर अशी डाळ मी बाकी ठेवली होती, ही वाटली नव्हती. तर याच्यामध्ये ना आता हे वाटलेलं डाळ आहे ती मिक्स करायची आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा. तर कांदा ना मीडियम साईजचा होता आणि एकदम बारीक असा चिरून घेतलेला होता. आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकायचे मुठभर कोथिंबीर. आणि त्यानंतर टाकणार आहे इथे 2 चमचे तांदळाचं पीठ, कारण की याच्याने ना बाइंडिंग छान होते आणि वडे जे आहेत ते तुटत वगैरे नाहीत. आणि त्यानंतर टाकणार आहे इथे पावडरचे मसाले. तर इथे ना लाल तिखट घेतलेलं आहे, आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे. तर मी इथे ना 2 चमचे लाल तिखट घेतलं. त्यानंतर 1 चमचाभर धना पावडर घेतली. त्यानंतर 1 चमचा जिरा पावडर घेतली. आणि त्यानंतर टाकणार आहे थोडासा गरम मसाला, अर्धा चमचाच. आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ. तर आता इथे हे सगळं जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर इथे मी आता वडे तळण्यासाठी ऑइल ठेवलं आहे गरम करायला. तर ऑइल गरम होईपर्यंत इथे ना पटापट मी वडे बनवून घेते. आणि वडे बनवणं ना जास्ती काही अवघड नाही, एकदम असं गोल करायचं आणि चपटे करायचे. तर अशा प्रकारे ना मी सगळे वडे जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत. तर आता इथे तेल पण व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये वडे तळून घ्यायचे. आणि इथे ना तेल गरम होतं, त्यामुळे ना चुकून एक वडा थोडासा कॉर्नरलाच पडला. तर आता हे वडे जे आहेत ना हे एकदम कुरकुरीत असं तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तर जास्ती गॅस जो आहे तो जास्ती फास्ट करायचा नाही, तर मीडियम असा गॅस करून घ्यायचा. आणि याच्यावरती हे वडे जे आहेत ते एकदम असं कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. जास्ती फास्ट जर गॅस केला ना तर मग वरतून वडे करपतात आणि आतून कच्चे राहतात. त्यामुळं ना गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम अशी ठेवायची आहे. तर इथे बघा वडे एका साईडने व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत. तर याला नंतर मी पुन्हा पलटून घेतलं आणि असं अलटून पलटून याला ना व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता वडे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. तर मी सगळे वडे जे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि पुन्हा दुसरी बॅच जी आहे ती टाकणार आहे. तर खूप टेस्टी वडे होतात. आणि ह्याच्यासोबत ना ती इडलीची जी चटणी असते ना ती असली ना तर मग अजूनच जास्ती छान लागतात ते. तर इडलीची चटणी बनवायची बाकी राहिली आहे मला, हिरवीवाली चटणी. तर आता इथे वड्यांची दुसरी बॅच पण मी टाकलेली आहे आणि वडे फ्राय होईपर्यंत इथे मी चटणी बनवण्याची तयारी करते. तर इथे चटणी बनवण्यासाठी मी एक जार घेतला आणि त्यामध्ये हे एवढं साहित्य घेतले. हे फुटाण्याची डाळ, अद्रक, थोडंसं खोबरं आणि मिरच्या घेतल्यात 2-3. तर आता ही फुटाण्याची जी डाळ आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतली. म्हणजे हे सगळंच मिक्स करून वाटून घ्यायचं आहे. तर खोबरं मात्र थोडंसं बारीक चिरावं लागेल. बाकी मिरच्या जे आहेत ते असं 2-2 तुकडे करून जरी टाकले तरी होतात. तरी ते खोबरं ना थोडंसं असं बारीक बारीक तुकडे करून मी टाकले, कारण की मिक्सरमध्ये अडकायला नाही पाहिजे ते. त्यानंतर इथे ना हे 10 रुपयेवालं दहीचं आणलं होतं हे डब्बा. आणि याच्यामधली दही मी याच्यामध्ये ॲड केली आणि दही ना घट्ट होती जास्ती, त्यामुळे याच्यामध्ये ना थोडंसं मी पाणी पण ॲड करणार आहे. आणि पाणी एवढंच ॲड करायचं जेवढं आपल्याला चटणी पातळ वगैरे पाहिजे तेवढंच. त्यानंतर याच्यामध्ये टाकलं आहे चवीपुरतं थोडंसं मीठ. आणि आता हे सगळं वाटून मी घेणार आहे. पाणी नंतर मी ॲड केलं आहे. आणि इथे चटणी वाटायला जसं मी मिक्सर ऑन केलं तसं बघितलं तर मग लाईटच गेली होती. आणि त्यानंतर ना मग हे वाटायचं जे काम आहे ते मी शूट केलंच नाही पुढं हे चटणीचं. आणि मागच्या ब्लॉगमध्ये एकदा मी दाखवली होती चटणी कशा प्रकारे बनवायची. तर इथे बघा डाळवडी आणि चटणी याचा नाश्ता आमचा झालेला आहे. आणि नाश्ता वगैरे करून मुले गेली त्यांच्या क्लासला. तर अनुताईला सोडायला आम्ही गेलो होतो. तर तिला सोडलं क्लासमध्ये. त्यानंतर येता भाजीपाला वगैरे घेऊन आलो
आणि घरी आलो, बिर्याणी वगैरे बनवली आणि बिर्याणी वगैरे बनवल्याच्या नंतर 2 तासाच्या नंतर अनुताईचा फोन आला पुन्हा की घ्यायला या म्हणून. तर घ्यायला गेलो तर तिथं ना अनुताईला केक खावासा वाटला होता, त्यामुळं इथं आम्ही केक घेतला आहे. आणि असं पण अनुताईचा बड्डे येणार आहे लवकरच, त्यामुळं तिचं नाव पण टाकलं आम्ही केकवरती. तर बड्डे सेलिब्रेशन नंतर होईल, पण आता असंच खाण्यासाठी हा केक आणलेला आहे. पण आम्ही याचबरोबर तिचा बड्डेचा आहे असं म्हणून सेलिब्रेशन केलं. दुपारचा टायमिंग आहे हा आणि सगळ्यांचं केक खाण्याचं मन होतं, त्यामुळं केक आणला होता. तर हा बघा सुंदर असा मोहनीचा केक आणलेला आहे आणि चॉकलेट फ्लेवरचा होता. तर फ्रीजमध्ये ठेवला होता, त्यामुळं थंडगार असा केक झाला होता. तर आम्ही अनुष्काचा हॅपी बड्डे आहे म्हणून टाळ्या वाजवल्या आणि ती पण खुश झाली एकदम. तर त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग दिवसभर आराम केला दुपारच्या टायमामध्ये. आणि आता झालेली आहे वेळ संध्याकाळची. तर आता इथे आम्ही निघालो आहे, जे चण्याची डाळ ठेवली होती ना दळायला, तर ते आणायचं आहे. तर गेली 2 दिवस झालं चण्याची डाळ चक्कीमध्येच आहे, तर ते आणायचं होतं, पण ना पाऊस चालू होता त्यामुळं ना ते आणायचं राहून गेलं होतं. तर ते आणायला आम्ही निघालो आहोत. तर आता त्याच बहाण्यानं मी तुम्हाला आमचं गाव कसं आहे हे तुम्हाला दाखवते. तर खूप सुंदर असं गाव आहे आतमध्ये. आणि जे जुन्या पिक्चरमध्ये म्हणजे मराठी पिक्चरमध्ये जसे घरं असतात ना तसे घरं इथं बघायला भेटतील. तर इकडे ह्या साईडला ना नवीन नवीन प्रोजेक्ट तयार झालेले आहेत. हे बघा तांदळाची शेती आहे, तर तांदूळ पण इथे भेटतं शेतातलंच. आणि त्याचबरोबर इथून आता पुढं ना जे जुने घरं बघायला भेटतील ना, सुंदर सुंदर अशी घरं आहेत इकडे आणि खूप छान आहे. पण मी जास्ती काही शूट वगैरे केलं नाही, फक्त चक्कीपर्यंतच मी गेली आणि तिथून बेसन पिठाची पिशवी घेऊन आली रिटर्न. तर फ्रेंड्स, आता हा ब्लॉग जो आहे तो मी इथेच थांबवते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.